Now we will see the next point, and that is specific heat capacity. कोणता बघायचा? स्पेसिफिक हीट कपॅसिटी. आता स्पेसिफिक हीट कपॅसिटी ऑफ अ सबस्टन्स म्हणजे काय असतं ते बघायचं, आणि त्याच्यासाठी तुम्हाला इथे एक एक्सपेरिमेंट दिलेला आहे. काय केलेलं आहे? थिक लेयर ऑफ वॅक्स. हा काय आहे? थिक लेयर ऑफ वॅक्स. मेण आहे, त्या मेणाचा थिक लेयर आहे, जाड लेयर आहे घेतलेला एका ट्रेमध्ये. द सॉलिड स्पियर्स ऑफ आयर्न, लेड अँड कॉपर ऑफ इक्वल मास असलेले त्यांचा 3 स्पियर्स घ्यायचे आहेत. एक आयर्न, नंतर कॉपर, आणखीन लेड. ह्या 3 मेटल्सचे 3 स्पियर्स इक्वल मासचे घ्यायचे. त्याच्यानंतर बर्नर ऑर स्पिरिट लॅम्प आणि लार्ज बीकर. आता टेक 3 स्पियर्स of iron, copper and lead of equal mass. Put all the 3 spheres in boiling water in the beaker of same time for same time. आता 3 स्पियर्स घ्यायचेत आणि ते 3 स्पियर्स कशामध्ये ड्रॉप करायचे आहेत? तर दे आर केप्ट इन बॉइलिंग वॉटर. बॉइलिंग वॉटरमध्ये ते ठेवायचे आहेत. सेम टाईमसाठी ठेवायचे आहेत. मग टेक द 3 स्पियर्स आउट ऑफ द वॉटर. ऑल द स्पियर विल बी ॲट टेम्परेचर 100°C. त्या तिन्ही स्पियर्सला टेम्परेचर काय मिळणार आहे? त्यांचं टेम्परेचर काय असणार आहे? 100°C. पुट दॅम इमिडिएटली ऑन अ थिक स्लॅब ऑफ वॅक्स. पाण्यातनं बॉइलिंग वॉटरमधून काढून त्यांना इमिडिएटली कशावरती प्लेस करायचं आहे? पुट दॅम ऑन अ वॅक्सच्या स्लॅबवरती ठेवायचं आहे. आणि नोट द डेप्थ दॅट ईच ऑफ द स्पियर गोज इन टू द वॅक्स. आता ठेवल्यावरती स्पियर्स तुम्ही वॅक्सवरती ठेवल्यावरती दे गो डीप इन द वॅक्स. त्या वॅक्समध्ये ते डेप्थला काही खाली जाणार आहेत आणि त्यांची डेप्थ काय करायची? नोटीस करायची, ऑब्झर्व करायची. आता याच्यामध्ये जर बघितलं तर वॉटरमध्ये, बॉइलिंग वॉटरमध्ये हे तिन्ही मेटलचे स्पियर्स ठेवले फॉर सेम टाईमसाठी ठेवलेले आहेत. आणि या तिन्ही स्पियरचं इनिशियल टेम्परेचर म्हणजे ज्यावेळेस ते वॅक्सवरती ठेवलेले आहेत त्याचं टेम्परेचर किती आहे? तिन्ही स्पियरचं टेम्परेचर सेम आहे, 100°C. आणि जर आपण त्यांची डेप्थ जर नोटीस केली तर तुम्हाला मोर वॅक्स कुणी मेल्ट केलेलं आहे? तर वॅक्स मेल्ट करणारा कोण दिसतो तुम्हाला? जो जास्त मेण वितळवतो तो डीपर जाणार आहे. इट विल गो डीपर. मग द स्पियर विच ॲब्सॉर्ब मोर हीट फ्रॉम वॉटर विल गिव्ह मोर हीट टू द वॅक्स. मोर वॅक्स विल दस मेल्ट अँड द स्पियर विल गो डीपर इन द वॅक्स. आता याच्यामध्ये पाण्यामध्ये ते आहेत आणि ते वॉटरकडून हीट ॲब्सॉर्ब करणार आहेत. आता ज्यांनी वॉटरकडून हीट ॲब्सॉर्ब जास्त केली तो काय करणार आहे? मोर वॅक्स मेल्ट करणार आहे आणि तो त्या वॅक्सच्या लेयरमध्ये खालीपर्यंत इट विल गो डीपर इन द वॅक्स. मग फ्रॉम धिस फिगर वी सी दॅट द आयर्न स्पियर गोज डीपेस्ट. आयर्न स्पियर हा काय आहे? गोज डीपेस्ट इन द वॅक्स. आणि लेड जो आहे इट गोज द लीस्ट, कमी जाणार आहे. अँड कॉपर जो आहे, कॉपर स्पियर गोज इन बिटवीन द टू, मीन्स इट इज इंटरमिडिएट डेप्थ. म्हणजे तो आयर्नपेक्षा लेस आहे आणि लेडपेक्षा काय आहे? जास्त आहे. दिस शोज दॅट फॉर इक्वल राईज इन टेम्परेचर, ह्या तिन्ही स्पियरचं राईज इन टेम्परेचर काय होतं? इक्वल. या सगळ्यांचं टेम्परेचर 100°C. दिस शोज दॅट फॉर इक्वल राईज इन टेम्परेचर द स्पियर हॅव ॲब्सॉर्ब्ड डिफरंट अमाऊंट्स ऑफ हीट. हे त्या तिन्ही स्पियरचं टेम्परेचर 100°C झालेलं आहे, पण तिन्ही स्पियरनं वॉटरपासून ॲब्सॉर्ब केलेली हीट एनर्जी ही काय आहे? डिफरंट अमाऊंट. दे ॲब्सॉर्ब डिफरंट अमाऊंट ऑफ हीट फ्रॉम water. This means that the property which determines the amount of heat absorbed by the sphere is different for the 3 spheres. आणि ही जी प्रॉपर्टी आहे तिन्ही स्पियर्सनं वॉटरकडून ॲब्सॉर्ब केलेली
अमाऊंट ऑफ हीट ही काय आहे, डिफरंट आहे, हे या एक्सपेरिमेंटवरून लक्षात येतं. आणि त्या प्रॉपर्टीला काय म्हटलेलं आहे, स्पेसिफिक हीट कपॅसिटी. त्याला काय म्हटलेलं आहे, स्पेसिफिक हीट कपॅसिटी. मग या एक्सपेरिमेंटवरून आपल्याला कन्क्लुजन काय काढायला येणार आहे, तर अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब्ड बाय आयर्न फ्रॉम वॉटर इज मॅक्झिमम, ही सर्वात जास्त आहे. आणि द लेस अमाऊंट ऑफ हीट इज ॲब्सॉर्ब्ड बाय लेड फ्रॉम वॉटर. आणि कॉपरनं ॲब्सॉर्ब केलेली हीट ही आयर्नपेक्षा कमी आहे. इट इज लेस दॅन आयर्न बट इट इज ग्रेटर दॅन लेड. म्हणजे स्पेसिफिक, आता ह्या 3 मेटल्समध्ये स्पेसिफिक हीट कपॅसिटी जास्त कोणाची आहे, तर आयर्नची जास्त, सर्वात कमी लेड, आणि इंटरमिडिएट कोण आहे, कॉपर. मग स्पेसिफिक हीट कपॅसिटी म्हणजे काय असणार आहे, द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी रिक्वायर्ड टू राईज द टेम्परेचर ऑफ युनिट मास ऑफ ॲन ऑब्जेक्ट बाय 1 degree Celsius इज कॉल्ड द स्पेसिफिक हीट ऑफ दॅट सबस्टन्स. मग आता तुम्हाला अजून एक डेफिनेशन लिहायला येते, प्रॉपर्टी कोणती आहे ती, स्पेसिफिक हीट ऑफ द ऑब्जेक्ट. कशाला म्हटलं स्पेसिफिक हीट, द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी रिक्वायर्ड टू राईज द टेम्परेचर ऑफ युनिट मास ऑफ ॲन ऑब्जेक्ट बाय 1 degree Celsius. त्याला म्हटलं स्पेसिफिक हीट ऑफ दॅट ऑब्जेक्ट. आता स्पेसिफिक हीट हे डिनोट करतो स्मॉल लेटर सी. स्मॉल सी न स्पेसिफिक हीट ऑफ द ऑब्जेक्ट ऑफ द सबस्टन्स डिनोट केली जाते. द SI युनिट ऑफ स्पेसिफिक हीट इज जूल पर डिग्री सेल्सिअस इंटू काय करायचं आहे, मास kg. इकडं गेलेलं आहे, लिहिलेलं आहे बघा. म्हणजेच काय आहे स्पेसिफिक हीटची SI युनिट, तर जूल पर kg डिग्री सेल्सिअस असं लिहा. जूल पर kg डिग्री सेल्सिअस इज द SI युनिट ऑफ स्पेसिफिक हीट. आणि CGS युनिट काय आहे, कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस. डिनॉमिनेटरमध्ये ग्रॅम आणि डिग्री सेल्सिअस, ग्रॅम म्हणजे मास आणि टेम्परेचर, राईज इन टेम्परेचर यांच्यामध्ये काय मल्टिप्लिकेशन आहे. आणि न्यूमरेटरला काय आहे, हीटचं युनिट आहे, कॅलरीज. इथं आहे जूल्स. मग आता तुम्हाला इथं स्पेसिफिक हीट कपॅसिटी ऑफ सम सबस्टन्सेस दिलेलं आहे. पहिलं आहे वॉटर. वॉटरची स्पेसिफिक हीट कपॅसिटी किती आहे, 1 कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस. त्याच्यानंतर पॅराफिनची दिलेली आहे 0.54 कॅलरीज पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस. नंतर केरोसिन आहे 0.52 कॅलरीज पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस. ॲल्युमिनियम 0.215 कॅलरीज पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस. नंतर आयर्नची आहे 0.110 कॅलरीज पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस. कॉपरची आहे 0.0095 कॅलरीज पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस. बघा इथं आयर्नची स्पेसिफिक हीट कपॅसिटी आणि कॉपरची स्पेसिफिक हीट कपॅसिटी कुणाची ग्रेटर आहे, आयर्नची ग्रेटर आहे. म्हणून इथं स्पेसिफिक हीट कपॅसिटी ग्रेटर, म्हणजेच त्यानं वॉटरकडून ॲब्सॉर्ब केलेली हीट एनर्जी ग्रेटर, म्हणून इट गोज डीपेस्ट इन द वॅक्स दॅन कॉपर. त्याच्यानंतर सिल्वर दिलं आहे, मर्क्युरी दिली आहे. म्हणजे स्पेसिफिक हीट कपॅसिटी तुम्हाला त्याचं मेजर काय आहे, युनिट काय आहे. स्पेसिफिक हीट कपॅसिटीचं SI युनिट आहे जूल पर kg डिग्री सेल्सिअस. आणि CGS युनिट आहे कॅलरी पर डिग्री सेल्सिअस. आता याच्यावरती तुम्हाला आता स्पेसिफिक हीट कपॅसिटी डिनोट कशानं केलं जातं, इट इज डिनोटेड बाय स्मॉल सी. स्मॉल लेटर सी, कॅपिटल नाही तर स्मॉल लेटरनं डिनोट केली जाते. स्मॉल सी डिनोट्स द स्पेसिफिक हीट कपॅसिटी. आता इफ द स्पेसिफिक हीट कपॅसिटी ऑफ अन ऑब्जेक्ट इज C, the mass of object m, and if the temperature of the object is raised by delta T degree Celsius, ह्याला काय म्हटलेलं आहे, डेल्टा टी, किंवा त्यालाच म्हणायचे राईज इन टेम्परेचर. राईज इन टेम्परेचर कशानं डिनोट केलं जातं, नुसतं टीनं डिनोट न केलं जातं, त्याच्या आधी एक ट्रायंगल लिहितात आणि त्याला काय म्हणायचं आहे, डेल्टा. डेल्टा टी हा काय दाखवणार आहे, राईज इन टेम्परेचर. डेल्टा टी शोज राईज इन टेम्परेचर. इनिशियल टेम्परेचर जर T1 डिग्री सेल्सिअसनं दाखवलं आणि फायनल टेम्परेचर जर T2 डिग्री सेल्सिअसनं दाखवलं, तर डेल्टा टी म्हणजे काय असणार आहे, दोन्ही टेम्परेचरचा डिफरन्स, T2 -
T1. मग जो ग्रेटर आहे त्या ग्रेटरमधून स्मॉलर टेम्परेचर काय करायचं आहे मायनस केलं तर डिफरन्स इन टेम्परेचर म्हणजे वाढलं आहे कितीनं टेम्परेचर राईज कितीनं झालं आहे ते सांगणं म्हणजे डेल्टा टी. डेल्टा टी डिग्री सेल्सिअस. द हीट एनर्जी ॲब्सॉर्ब्ड बाय ॲन ऑब्जेक्ट इज गिवन बाय. मग आता हीट एनर्जी ॲब्सॉर्ब्ड इज गिवन बाय इथं तुम्हाला लक्षात येण्यासाठी लिहा हीट ॲब्सॉर्ब्ड इक्वल टू हीट ॲब्सॉर्ब्ड इक्वल टू काय सांगता येणार आहे एम सी इंटू डेल्टा टी. एम म्हणजे मास ऑफ द ऑब्जेक्ट, सी म्हणजे त्या ऑब्जेक्टची स्पेसिफिक हीट कपॅसिटी आणि डेल्टा टी म्हणजे त्या ऑब्जेक्टच्यामध्ये झालेला राईज इन टेम्परेचर. म्हणून हीट ॲब्सॉर्ब्ड इज गिवन बाय एम सी टी. आता त्याचबरोबर हे टेम्परेचर राईज होताना काही वेळेला काय केलं जातं त्या ऑब्जेक्टचं टेम्परेचर फॉल होतं. सुरुवातीला ते जास्त असतं आणि नंतर ते कमी होतं. मग कमी झालेलं म्हणजेच हीट ॲब्सॉर्ब न होता तिथं काय होणार आहे हीट लॉस होणार आहे. त्या ऑब्जेक्टकडून काय होणार आहे हीट लॉस. त्याचं टेम्परेचर कमी झालं त्या ऑब्जेक्टचं टेम्परेचर जर कमी होत असेल तर तिथं काय होणार आहे हीट लॉस होणार आहे. आणि ते हीट लॉस सांगण्यासाठी सुद्धा फॉर्म्युला काय आहे एम सी डेल्टा टी. आणि आता इथं डेल्टा टी काय रिप्रेझेंट करणार आहे डिक्रीज इन टेम्परेचर. डेल्टा टी काय रिप्रेझेंट करणार आहे डिक्रीज इन टेम्परेचर. म्हणजे इथं तुम्ही काय लिहिणार हीट लॉस. हीट लॉस इज इक्वल टू काय येणार आहे एम सी डेल्टा टी. इन द सेम वे इफ स्पेसिफिक हीट ऑफ ऑब्जेक्ट इज सी, the mass of object is m, and if the temperature of object is decreased by delta t degree Celsius, then the heat energy lost by the object will be given by mct. आणि ते काय असणार आहे हीट लॉस्ट असणार आहे किंवा लॉस होणं म्हणजे कमी होणं. आता पुढचा पार्ट तुम्हाला काय बघायचा आहे तर हीट एक्सचेंज म्हणजे काय. जर समजा एखादा आता इथं तुम्ही हा एक्सपेरिमेंट स्पेसिफिक हीट कपॅसिटीसाठी जो एक्सपेरिमेंट केला त्याच्यामध्ये मेटल स्पियर्स कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये ठेवले बॉइलिंग वॉटरच्या कॉन्टॅक्टमध्ये ठेवल्यावरती त्या मेटल स्पियर्सचं टेम्परेचर म्हणजेच ते वॉटरकडून काय करणार आहेत हीट एनर्जी ॲब्सॉर्ब केली त्यांनी आणखीन त्यांचं टेम्परेचर राईज झालं 100 डिग्री सेल्सिअस इथंपर्यंत त्यांचं टेम्परेचर काय झालेलं आहे राईज झालं आहे. म्हणजे वॉटरनं त्यांना काय दिलेली आहे हीट दिली हे होणार आहे. मग आता हीट एक्सचेंज. आता इफ हीट इज एक्सचेंज्ड बिटवीन अ हॉट अँड कोल्ड ऑब्जेक्ट द टेम्परेचर ऑफ कोल्ड ऑब्जेक्ट गोज ऑन इन्क्रीजिंग ड्यू टू गेन ऑफ एनर्जी अँड द टेम्परेचर ऑफ हॉट ऑब्जेक्ट गोज ऑन डिक्रीजिंग ड्यू टू लॉस ऑफ एनर्जी. जर समजा दोन ऑब्जेक्ट्स एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आले कोणते दोन ऑब्जेक्ट्स आहेत वन इज हॉट ऑब्जेक्ट अँड द अदर इज कोल्ड ऑब्जेक्ट. व्हॉट हॅपन्स दॅट द हीट एनर्जी इज ट्रान्सफॉर्म्ड. कोल्ड ऑब्जेक्ट काय करणार आहे इट इट गेन्स हीट एनर्जी फ्रॉम हॉट ऑब्जेक्ट. आणि हॉट ऑब्जेक्टनं कोल्ड ऑब्जेक्टला एनर्जी दिल्यामुळं त्या हॉट ऑब्जेक्ट काय होणार आहे त्याचा टेम्परेचर कमी होणार आहे म्हणजेच त्याची हीट एनर्जी कमी होणार आहे. द हॉट ऑब्जेक्ट गोज ऑन डिक्रीज टेम्परेचर त्याचं कमी होणार आहे ड्यू टू लॉस ऑफ एनर्जी. द चेंज इन टेम्परेचर कंटिन्यू टिल द टेम्परेचर ऑफ बोथ द ऑब्जेक्ट्स अटेन द सेम व्हॅल्यू. जसं तुम्ही इलेक्ट्रिकल एनर्जी पोटेन्शियल लेवलमध्ये बघितलं इलेक्ट्रिकल लेवल किंवा इलेक्ट्रिकल चार्जची लेवल इलेक्ट्रिकल चार्ज फ्लोज फ्रॉम हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. सुरुवातीलाच एक्सपेरिमेंटमध्ये पुस्तकामध्ये असेल तुमच्या तुम्ही इलेक्ट्रिक चार्ज कसा फ्लो होतो बघितलं. इट फ्लोज फ्रॉम हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. आणि हा फ्लो जो आहे तो कधीपर्यंत होणार आहे त्या दोन पॉईंट्समधलं पोटेन्शियल लेवल सेम होत नाही तोपर्यंत होणार आहे. आणि सेम झाल्यावरती चार्ज फ्लो व्हायचा थांबणार आहे. मग तसंच इथं हीट एनर्जी इज ट्रान्सफर्ड फ्रॉम हॉट ऑब्जेक्ट टू कोल्ड ऑब्जेक्ट. आणि ही ट्रान्सफर ऑफ हीट एनर्जी केव्हापर्यंत होणार आहे जोपर्यंत या दोन्ही ऑब्जेक्ट्सचं टेम्परेचर सेम होत नाही तोपर्यंत होणार आहे. आणि एकदा जर त्यांचं दोघांचं टेम्परेचर सेम झालं तर ट्रान्सफर ऑफ हीट एनर्जी काय होणार आहे स्टॉप होणार
आहे. मग आता द चेंज इन टेम्परेचर कंटिन्यू टिल द टेम्परेचर ऑफ बोथ द ऑब्जेक्ट्स अटेन द सेम व्हॅल्यू. इन दिस प्रोसेस द कोल्ड ऑब्जेक्ट गेन्स हीट एनर्जी अँड द हॉट ऑब्जेक्ट लुजेस हीट एनर्जी. आता कोल्ड ऑब्जेक्ट हीट एनर्जी गेन करतो आणि हॉट ऑब्जेक्ट काय करतो, हीट एनर्जी लॉस करतो. त्यानं लॉस झालेली एनर्जी, आता हॉट ऑब्जेक्टनं दिलेली एनर्जी सगळीच्या सगळी कोल्ड ऑब्जेक्टला मिळण्यासाठी ते दोन ऑब्जेक्ट्स काय केले पाहिजेत, सराउंडिंग ॲटमॉस्फिअरपासून आयसोलेट करून ठेवले पाहिजेत. आयसोलेट म्हणजे काय असणार आहे की या हॉट ऑब्जेक्टनं दिलेली सगळीच्या सगळी हीट एनर्जी कोल्ड ऑब्जेक्टला देण्यासाठी जर आपण हे ओपन ठेवलं, ॲटमॉस्फिअरमध्ये ठेवलं, तर काय होणार आहे, ह्या हॉट ऑब्जेक्टनं दिली जाणारी एनर्जी कोल्ड ऑब्जेक्टला थोडी दिली जाणार आहे आणि त्याचबरोबर सम हीट एनर्जी इज रॅडिएटेड इन द सराउंडिंग. आणि हे रॅडिएशन ऑफ हीट एनर्जी इन द सराउंडिंग अवॉइड करण्यासाठी काय केलं जाणार आहे, दिस टू ऑब्जेक्ट्स आर प्लेस्ड इन अ रेझिस्टंट बॉक्स ऑफ हीट रेझिस्टंट मटेरियल. या बॉक्समध्ये जर ठेवलं तर म्हणजेच तो बॉक्स काय झालेला आहे, एन्व्हिरॉन्मेंटपासून हे ऑब्जेक्ट्स जे आहेत, हे दोन ऑब्जेक्ट्स एन्व्हिरॉन्मेंटपासून आयसोलेट होणार आहेत, वेगळे होणार आहेत. आणि म्हणून त्या बॉक्समध्येच फक्त काय असणार आहे, हीट एनर्जी. म्हणजे ह्या हॉट ऑब्जेक्टनं असे ज्या वेळेला म्हणजेच हीट रेजिस्ट करणाऱ्या बॉक्समध्ये ज्या वेळेस हे ऑब्जेक्ट ठेवले जातील त्यावेळेस हॉट ऑब्जेक्टनं दिलेली एनर्जी, सर्वच्या सर्व हीट एनर्जी कोण घेणार आहे, कोल्ड ऑब्जेक्ट घेणार आहे. If the system of both the objects is isolated from the environment by keeping it inside a heat resistant box, meaning that the energy exchange takes place between the two objects only, then no energy can flow from inside the box or come into the box. म्हणजे बाहेरून सुद्धा कोणती एनर्जी बॉक्समध्ये येणार नाही आणि बॉक्समधली एनर्जीसुद्धा बाहेर जाणार नाही, कारण तो बॉक्स कसा आहे, बॅड कंडक्टरनं केलेलं हीट रेझिस्टंट बॉक्स आहे, ज्याच्यामधून हीट एनर्जी बाहेर जाणार नाही आणि बाहेरची एनर्जीसुद्धा आतमध्ये येणार नाही. इन धिस सिच्युएशन वी गेट द फॉलोइंग प्रिन्सिपल. मग आता हे कोणतं प्रिन्सिपल मिळतं आपल्याला, हीट एक्सचेंजचं प्रिन्सिपल. हीट एनर्जी लॉस्ट बाय हॉट ऑब्जेक्ट इज इक्वल टू हीट एनर्जी गेन बाय कोल्ड ऑब्जेक्ट. हे असणार आहे, धिस इज द प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज. प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज काय आहे, when the two boxes are isolated from the environment then by keeping inside a heat resistance box, then the heat energy lost by the hot object is equal to the heat energy gained by the cold object. मग आता याचा यूज करून आपल्याला काय काढता येणार आहे, स्पेसिफिक हीट. एखादा ह्या दोन जे आहेत ऑब्जेक्ट्स, त्याच्यातल्या एका ऑब्जेक्टची स्पेसिफिक हीट माहिती असेल आणि दुसऱ्याची फाइंड करायची झाली तर कोणतं प्रिन्सिपल यूज केलं जाणार आहे, हीट एक्सचेंजचं प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंजचा यूज करून स्पेसिफिक हीट ही एखाद्या ऑब्जेक्टची ज्याची माहिती नाही आहे ती काढता येणार आहे. मग ती कसं फाइंड करायचं, त्याच्यासाठी फॉर्म्युला काय आहे ते बघायचं आहे. आता मेजरमेंट ऑफ स्पेसिफिक हीट म्हणजेच मिक्सिंग मेथड आणि कॅलरीमीटर. आता व्हॉट इज कॅलरीमीटर हे काय आहे हे तुम्ही 7th स्टँडर्डमध्ये 8thमध्ये बघितलेलं आहे. 8th स्टँडर्डमध्ये तुम्हाला हीट हा एक चॅप्टर होता, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही हे एक्झाम्पल्स बघितलेले आहेत. मग आता हीटमध्ये कॅलरीमीटर म्हणजे काय असणार आहे, तर कॅलरीमीटर हे कॉपरचं असणार आहे. कॅलरीमीटर हे कशामध्ये ठेवलेलं आहे, वुडन बॉक्समध्ये ठेवलेलं असतं आणि कॅलरीमीटर हे कॉपरचं असणार आहे आणि तो कॉपरचं व्हेसल जे आहे ते कशामध्ये ठेवलं जातं, पूर्ण वुडन बॉक्स असणार आहे, त्या बॉक्समध्ये ते ठेवलं जाणार आहे. हा पूर्ण बॅड कंडक्टर असलेला एक बॉक्स असणार आहे, वुडन बॉक्स. त्याच्यामध्ये बॅड कंडक्टिंग मटेरियल ह्याच्यामध्ये फिल केलेलं असतं आणि आतमध्ये काय ठेवलेलं आहे, एक कॉपर व्हेसल.
त्याच्यामध्ये तुम्ही हॉट वॉटर ॲड करू शकता. वरती त्याला कव्हर असणार आहे. आता त्या जे कॅलरीमीटर आहे त्याच्यामध्ये जे काही लिक्विड आहे त्याचं टेम्परेचर मेजर करण्यासाठी थर्मामीटर असणार आहे. आणखीन जर लिक्विड असेल तर ते इव्हनली सारखं स्टर करण्यासाठी एक स्टरर त्याच्यामध्ये ठेवलेला असतो. तो स्टरर हे कॅलरीमीटर तुम्ही 8th मध्ये शिकलेला आहात. मग त्याचा यूज केला जातो किंवा मिक्सिंग मेथडचा यूज करून स्पेसिफिक हीट काढता येणार आहे. द स्पेसिफिक हीट ऑफ ऑब्जेक्ट कॅन बी मेजर्ड युझिंग मिक्सिंग मेथड. फॉर धिस कॅलरीमीटर इज यूज्ड. मिक्सिंग म्हणजेच गरम पाणी आहे, गरम पाण्यामध्ये एखादा आयर्न बॉल टाकला, आयर्न मेटलचा स्पियर टाकला, तर त्या स्पियरचं टेम्परेचर किती झालं, त्या स्पियरच्यामध्ये राईज इन टेम्परेचर किंवा स्पियरनं किती हीट एनर्जी ॲब्सॉर्ब केली हे काढण्यासाठी, हे फाइंड करून स्पेसिफिक हीट ऑफ आयर्न फाइंड करण्यासाठी कॅलरीमीटरचा यूज केला जाणार आहे. आणि कोणती मेथड आहे? मिक्सिंग मेथड. फॉर धिस कॅलरीमीटर इज यूज्ड. You have learnt about calorimeter in previous standard. If a hot solid object is put in water in a calorimeter, the heat exchange between the hot object and the water and calorimeter starts. आता जर वॉटर हॉट असेल किंवा कोल्ड वॉटर आहे आणि त्या कोल्ड वॉटरमध्ये तुम्ही हॉट ऑब्जेक्ट टाकला तर त्या हॉट सॉलिडकडून हीट एनर्जी कुणाला मिळणार आहे? वॉटरला मिळणार आहे आणि त्याचबरोबर ते वॉटर ठेवलेल्या कॅलरीमीटरला सुद्धा मिळणार आहे. म्हणजे द हीट एक्सचेंज बिटवीन द हॉट object and the water and calorimeter starts. This continue till the temperature of solid object. त्याच्यामध्ये टाकलेला जो काय सॉलिड आहे त्या ऑब्जेक्टचं टेम्परेचर, वॉटरचं टेम्परेचर आणि कॅलरीमीटरचं टेम्परेचर या तिघांचं टेम्परेचर सेम होस तोपर्यंत हीट एक्सचेंज सुरू राहणार आहे. मग त्याच्यानंतर द हीट लॉस्ट बाय सॉलिड. आता ह्याच्यामध्ये जर कॅलरीमीटरमध्ये एखादा हॉट ऑब्जेक्ट आपण प्लेस केला, हॉट ऑब्जेक्ट जर प्लेस केला तर ह्या हॉट ऑब्जेक्टनं दिलेली हीट एनर्जी किंवा त्याच्यामधून लॉस झालेली हीट एनर्जी कशाच्या इक्वल असणार आहे? तर वॉटरनं गेन केलेली हीट एनर्जी आणि कॅलरीमीटरनं गेन केलेली हीट एनर्जी. म्हणून हिअर द heat lost by solid object is equal to heat gain by water in the calorimeter plus heat gain by the calorimeter. कॅलरीमीटर हे कॉपरचं असणार आहे. म्हणजेच हॉट ऑब्जेक्टनं दिलेली हीट एनर्जी कोण घेणार आहे? कॅलरीमीटरमधलं वॉटर घेणार आहे आणि कॅलरीमीटर घेणार आहे. म्हणून हिअर हीट लॉस्ट बाय सॉलिड ऑब्जेक्ट जर क्यूनं डिनोट केलं तर इज इक्वल टू मास ऑफ सॉलिड ऑब्जेक्ट इंटू स्पेसिफिक हीट ऑफ. आता हीट गेन केलेली हीट गेन करणं, मग हीट ॲब्सॉर्ब इज इक्वल टू फॉर्म्युला आपण याच्या आधी काय बघितलेलं आहे? MC डेल्टा टी, वेअर M इज मास ऑफ ऑब्जेक्ट, C इज स्पेसिफिक हीट कपॅसिटी ऑफ द ऑब्जेक्ट अँड T इज राईज इन टेम्परेचर. आता इथं मास ऑफ वॉटर येणार आहे, मास ऑफ इथं जो आहे हीट लॉस्ट बाय सॉलिड, क्यूची व्हॅल्यू हीट लॉस्ट बाय सॉलिड म्हणजेच काय येणार आहे? MC डेल्टा टी या फॉर्म्युल्यानं सांगता येणार आहे. मास ऑफ सॉलिड ऑब्जेक्ट, त्याच्यानंतर त्या सॉलिड ऑब्जेक्टची स्पेसिफिक हीट इंटू इट्स स्पेसिफिक हीट इंटू आता डेल्टा टी. इथं आपण सॉलिड ऑब्जेक्टनं लॉस केलेली हीट एनर्जी काढतो म्हणजे डेल्टा टी काय रिप्रेझेंट करणार आहे? डिक्रीज इन टेम्परेचर. म्हणून इंटू डिक्रीज इन टेम्परेचर. तसंच हीट एनर्जी गेन बाय वॉटर, ही जी क्वांटिटी आहे हीट एनर्जी गेन बाय वॉटर ही कशानं डिनोट केलेली आहे? Q1नं डिनोट केली. म्हणजेच ते Q1 इज इक्वल टू मास ऑफ वॉटर इंटू स्पेसिफिक हीट कपॅसिटी ऑफ वॉटर इंटू आता कॅलरीमीटरमधल्या पाण्याचं टेम्परेचर काय होतं आहे? वाढतं आहे. म्हणून इथं डेल्टा टी म्हणजे काय लिहिणार? राईज इन टेम्परेचर किंवा इन्क्रीज इन इट्स टेम्परेचर. त्याचबरोबर हीट गेन बाय कॅलरीमीटर हे कशानं डिनोट केलेलं आहे? Q2नं डिनोट केलं. हीट लॉस्ट बाय सॉलिड कशानं डिनोट केलं? Qनं डिनोट केलं. हीट गेन बाय वॉटर इन कॅलरीमीटर Q1नं डिनोट केलं आणि हीट गेन बाय कॅलरीमीटर हे कशानं डिनोट केलं? Q2नं डिनोट केलं. मग या तिघांसाठी Q1, Q2साठी आपण फॉर्म्युला फाइंड करण्यासाठी काय वापरतो? MC डेल्टा टी. या Qसाठी काय येणार आहे? लॉस इन टेम्परेचर म्हणजेच डिक्रीज इन टेम्परेचर आणि Q1, Q2साठी काय असणार आहे? इथं डेल्टा टी म्हणजे राईज इन
टेम्परेचर. बघा, हीट गेन बाय कॅलरीमीटर Q2 इज इक्वल टू मास ऑफ कॅलरीमीटर इंटू इट्स स्पेसिफिक हीट इंटू इन्क्रीज इन इट्स टेम्परेचर. म्हणजेच हीट लॉस्ट बाय हॉट ऑब्जेक्ट इज इक्वल टू हीट गेन बाय कॅलरीमीटर प्लस हीट गेन बाय वॉटर. म्हणून तुम्हाला Q इज इक्वल टू Q1 प्लस Q2 लिहिलं तरी चालेल किंवा Q इज इक्वल टू Q2 प्लस Q1. आता ह्या इक्वेशनचा यूज करून आपल्याला काय फाइंड करता येणार आहेत, याच्यावरती एक्झाम्पल्स आहेत आणि ते एक्झाम्पल्स सॉल्व करता येणार आहेत. आणि दिलेल्या ऑब्जेक्टनं किंवा दिलेलं जो कोणताही ऑब्जेक्ट असेल त्यानं हीट किती लॉस केली किंवा हीट किती गेन केली, त्याचं टेम्परेचर हे फाइंड करता येणार आहे. यूजिंग दिस इक्वेशन, इफ द स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर अँड कॅलरीमीटर आर नोन, द स्पेसिफिक हीट ऑफ सॉलिड ऑब्जेक्ट कॅन बी कॅल्क्युलेटेड. याचा यूज करून, या फॉर्म्युलाचा यूज करून फाइंड करता येणार आहे. आता Q म्हणजे नुसतं डायरेक्ट Q नाही आहे, तर Qसाठी काय परत फॉर्म्युला MC डेल्टा टी. या Q2साठी सुद्धा MC डेल्टा टी, Q1साठी MC डेल्टा टी. पण प्रत्येकासाठी MC आणि डेल्टा टी ह्या काय असणार आहेत, व्हॅल्यूज वेगळ्या असणार आहे. Qसाठी डेल्टा टी म्हणजे इथं फॉल इन टेम्परेचर, इथं Q2 आणि Q1साठी डेल्टा टी म्हणजे राईज इन टेम्परेचर. आता लक्षात घ्या, कॅलरीमीटरमध्ये पाणी आहे म्हणून पाण्याचं आणि कॅलरीमीटरचं टेम्परेचर जे असणार आहे, राईज इन टेम्परेचर असू देत किंवा फॉल इन टेम्परेचर असू देत, हा डेल्टा टी या दोघांसाठी काय राहणार आहे, सेम येणार आहे. आणि याच्यावरचे एक्झाम्पल्स आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघूयात. याच्यावरती हा एक्सरसाइजमध्ये एकदम इझी लेसन आहे हा. त्याच्यामध्ये ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स येतील, गिव रिझन्स विचारतील आणि तुम्हाला एक्झाम्पल्स जे आहेत ते एक्झाम्पल्स आपण बघूयात नंतर.